नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर असं म्हणतात ना, मनात एखादी इच्छा आली तर ती पूर्ण 100% होते। तसंच काहीसं आज झालं माझं। आज सकाळी समजली की आज पौर्णिमा आहे आणि खूप विचार केला की आपण औदुंबरला खूप दिवस झालं गेलेलो नाही आहे। आणि आज काय झालं काय माहिती, इंजिनियर साहेबांनी अचानक म्हटले की चला आज आपण औदुंबरला जाऊया। मग काय आनंद माझा गगनात मावून झाला आनंद खरं तर। मग मी आणि इंजिनियर साहेब पोचलो। टू व्हीलरवरनं गेलो होतो, पण खूप सेफ्टी आम्ही जातो, दोघंही हेल्मेट वगैरे घालून जातो। खूप कडाक्याचं ऊन, तुम्हाला माहिती आहे आता खूप कडाक्याचं ऊन आहे, त्यामध्ये सुद्धा भरपूर अशी गर्दी होती। आज 1 मे असल्यामुळे सुट्टी होती आणि तशी बरीच गर्दी होती। तसं आम्ही लाईनला थांबलो, आम्ही जायला तिथं 12:30 वाजले होते आणि खूप छान संत वाहणारी आपली ही कृष्णा नदी, डोळ्याला अतिशय गारवा देणारी। आणि बघा ही बोटीतून लोक पलीकडं दर्शनाला जातात देवीच्या, तर तेही लोक दर्शन घेऊन परत येत आहेत। आम्हीही सुद्धा जाऊन दर्शन घेतलेलं आहे। तर असं करत मस्तपैकी आम्ही रांगेतून पुढं गेलो आणि बघा की कसं म्हणतात ना, देव खरोखर देतो तर खूप भरभरून देतो। तसंच काहीसे प्रत्यय आला, तिथं पोचलो, दर्शन घेणार एवढ्यात आरतीचं टायमिंग झालं नाही, आम्हाला देवाच्या बरोबर समोरच्या बाजूला बसवलं आणि आरती सुरू झाली। काय सांगू, इतकं छान अनुभव आला। तिथं छान निवांत मांडी घालून बसलो। त्यानंतर आरती झाल्यानंतर हे तीर्थ जे आपल्या अंगावर टाकतात ते बघा तुमच्या पण अंगावर पडलं असणार, कारण मोबाईलमध्ये तुम्ही व्हिडिओ बघताय। छान असं तीर्थ अंगावर पडलं। चला घ्या दर्शन आपल्या औदुंबरचं, दत्त महाराजांचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुमच्या सर्व मनोकामना, सर्व इच्छा, सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे, तुम्हाला चांगलं आरोग्य लाभू दे, तुमच्या मनाच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देच ही दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना। झालं का दर्शन दत्त महाराजांचं? त्यानंतर आम्ही छान असं मंदिराला गोल फेरी मारली, तिथलं दर्शन घेतलं। खरं आज इतकं छान पॉझिटिव्ह वाईब्स आले की काय सांगू तुम्हालाही दर्शन छान झालं असणार आहे, त्यामुळे तुम्हालाही खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह वाटणार आहे याची 100% मला गॅरंटी आहे। त्यानंतर आम्ही बाहेर आलो, तर मला गुरुचरित्र अध्याय 14वाचं पुस्तक पाहिजे होतं, खूप दिवस झाले आणि आज फायनली ते मला इथूनच मिळायचं होतं, औदुंबरमधूनच घ्यायचं होतं बहुतेक, त्यामुळे तिथूनच आज मला मिळालं। तर हे असं छान असं पुस्तक वगैरे घेतलं। खूप छान अशी दुकानं वगैरे मांडली होती नारळाची वगैरे, तर नेहमीप्रमाणे नारळ वगैरे दिला आणि आपली सवारी चाललेली आहे घरी। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा। झालं का तुम्हाला दत्त महाराजांचं दर्शन? कमेंट्समध्ये लिहा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।